नागपुर से बड़ी राजनीतिक बयानबाजी सामने आई है। भाजपा नेता परिणय फुके ने ठाकरे बंधुओं की एकता पर सवाल उठाते हुए कहा कि यह विकास नहीं बल्कि सत्ता और डर की राजनीति है। उन्होंने मन से कांग्रेस और संजय राउत पर भी तीखे हमले किए। बघा, हे दोघं जे एकत्रित आले हे कोणत्या मुंबई महानगरपालिकेच्या विकासाकरता नाही आलेले आहे, ते हे भीतीपोटी एकत्र आलेले आहे। हे दोघं ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उबाठा आणि मनसेचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केले, त्याच प्रकारे आता नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे या पक्षांचे हाल महाराष्ट्राच्या जनतेने केलेले आहे आणि म्हणून भीतीपोटी हे दोघं एकत्रित आले। वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिकेला लुटणारे वर्षानुवर्षांची सत्ता होती आणि वर्षानुवर्ष ही सत्ता आता जी हातात वर्षानुवर्ष सत्ता आली आणि त्याचं मलिंदा खाण्याचं काम यांनी केलं, त्या आता कुठेतरी हे हा जो एक इन्कमचा सोर्स होता हा कुठे बंद झाला नाही पाहिजे आणि म्हणून हे दोघं एकत्रित आलेले आहे। बघा, ठाकरे ब्रँड हे एकच होते, ते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेजींकडे किंवा राज ठाकरेंकडे लोकांचं एक सहानुभूती होती। पण उद्धव ठाकरेजी 2019मध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली त्यावेळेस ते हिंदुत्वाचा ज्यावेळेस त्यांना विसर पडला आणि म्हणून त्यांचे हाल या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीत महाराष्ट्र जनतेने केले। आणि आता ठाकरे ब्रँडचं या दोघंही भावांनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँडचं बँड वाजवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे। आता ठाकरे ब्रँड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचं राहणार, पण ह्या दोघं कधीच ठाकरे ब्रँड होऊ शकत नाही। हिंदुत्ववादी मतं जे आहेत, विकासवादी जे मतं आहेत, हे भारतीय जनता पार्टी महायुतीसोबतच राहणार आहे। मुंबईच्या जनतेला माहीत आहे की त्यांचा खरा विकास कोण करू शकतो, मुंबईचा कायापालट कोण करू शकतो, त्यांना मूलभूत सुविधा कोण उपलब्ध करून देऊ शकतं हे मुंबईच्या जनतेला माहीत आहे। 2014 पासून 2024पर्यंत महाराष्ट्र जनतेने मुंबईच्या जनतेने मुंबईचा विकास होताना बघितलेला आहे आणि म्हणून कुठेही कोणी कुठे जाणार नाही। आणि तसंही हिंदुत्ववादी जो वोटर आहे तो या युतीसोबत, या आघाडीसोबत, उबाठा, मनसे आणि मामू या आघाडीसोबत कधीच जाणार नाही। राज ठाकरेजींचा जो चुनाव चिन्ह आहे, निवडणूक चिन्ह आहे, तो इंजिन आहे आणि हिंची जी इंजिन, मनसेची इंजिन हे तोंडाच्या वाफाऱ्यानेच चालते, यांच्यामध्ये काही दम नाही। दम असला असता तर एखादा नगरसेवक पूर्ण नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एखादा तर निवडून आला असता। एकही नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असणारे, नुसतं तोंडाच्या वाफाऱ्याने चालणारे राज ठाकरे आहेत। मला असं वाटतं की ज्या प्रकारे काँग्रेसचा पराभव महाराष्ट्रामध्ये झाला, ज्या प्रकारे काँग्रेसचं अस्तित्व संपण्याची वेळ आलेली आहे आणि यांच्या नेतृत्वात, सपकाळजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची काँग्रेसची पक्षाची अवगती होत आहे, तर मला असं वाटतं स्वतःची कुठेतरी वर हायकमांड पुढे, गांधी परिवारापुढे थोडीशी चापलुसी करण्याकरता हे देवेंद्रजींवर आरोप करतात आहे। मला असं वाटतं पायावरने डोक्यावर दगड मारून घेतला, कारण एक राज ठाकरेंबद्दल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर, एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर राज ठाकरेंबद्दल एक सहानुभूती होती, उद्धव ठाकरेंनी ती गमावली होती। पण उद्धव ठाकरेसोबत आणि काँग्रेससोबत जाऊन त्यांनी तीही सहानुभूती गमावलेली आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षाही खराब हाल हे आता उबाठा आणि मनसेचे होणार आहे। नाही, आधी काँग्रेसने त्यांचा वापर करून घेतला, आज मला असं वाटतं उद्धव ठाकरे परत काँग्रेसचा वापर करण्याचा प्रयत्न करून राहिले। पण मला असं वाटत नाही की यांचा जो उद्देश आहे हा कुठेतरी चुकीचा उद्देश आहे। यांचं सगळी ज्या प्रकारे हे वागतात आहे, फक्त जी सोन्याचा अंडा देणारी जी कोंबडी होती त्या अंड्यामध्ये यांचं लक्ष आहे, त्या कोंबडीमध्ये यांचं लक्ष, यांचं लोकांच्या विकासामध्ये, मराठी माणसाबद्दल यांचं कुठेही सहानुभूती राहिलेली नाही। यांच्याबद्दल यांच्याबद्दल कोणतीही सहानुभूती राहिलेली नाही। संजय राऊतजी, मला असं वाटतं आता तब्येत ठीक झाली म्हणून परत त्यांनी 9 वाजताचा रेडिओ सुरू केला, पण आता कुठेतरी महिना-2 महिन्यापासून चॅनलवर येऊ शकले नाही कोणत्याही कारणास्तव आणि आता परत चॅनलवर येण्याकरता, कुठेतरी चर्चेत राहण्याकरता या प्रकारचं स्टेटमेंट संजय राऊत करतात।